भूदेवान् भोजयित्वा तदनु तदुचितैरम्बरैर्दक्षिणाभिस्ताम्बूलैस्तोषयित्वा विरचित नियमस्त्रीण्यहान्येवमेषः विद्वत्सङ्घैर्निकामं विनयमुखगुणैर्नन्दयन् वेङ्कटार्यो दीक्षां प्राप्येव यज्वा तदनु निशिमुदा शेषहोमं व्यतानीत. भूदेवान म्हणजे ब्राह्मणांना भोजयित्वा भोजन करवून तदनु त्यानंतर तद उचितैहि त्यांना उचित असे योग्य असे अंबरैहि वस्त्रांनी दक्षिणाभिहि दक्षिणेने तांबूलैहि तांबूलांनी तोषयित्वा आनंदित करून संतुष्ट करून विरचित नियम म्हणजे शास्त्रोक्त नियमांप्रमाणे तीन आहानी दिवस एवं एषः म्हणजे हा वेंकटार्य विद्वत्संघैहि म्हणजे विद्वज्जनांना निकामम अतितर विनयमुखगुणैहि विनयादी गुणांनी नंदयन आनंदित करून संतुष्ट करून वेंकटार्यः हा वेंकटनाथ दीक्षां प्राप्य दीक्षा स्वीकारून यज्वा यज्ञ करून तदनु त्या 3 दिवसांनंतर निशी रात्री मुदा आनंदाने शेषहोम व्यतानीत केला. 3 दिवसपर्यंत हा विवाहविधी चालला. त्यावेळी आलेल्या सर्व ब्राह्मणांना भोजन करवून त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे वस्त्र दक्षिणा अलंकार तांबूल इत्यादींनी संतुष्ट करून वेंकटनाथाने आलेल्या सर्व विद्वज्जनांना ज्ञानी मंडळींना देखील आपल्या विनयादी गुणांनी संतुष्ट केले. शास्त्रोक्त विधीप्रमाणे 3 दिवसही वेगवेगळे यज्ञ केल्यानंतर 4थ्या दिवशी रात्री वेंकटनाथाने यज्ञदीक्षाबद्ध होऊन शेषहोम आचरला.